सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थान जमिनींना कूळ लावून बेकायदेशीरपणे संगनमताने कुळांना मालक घोषित केले आहे. त्यांना 32 सेमचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यानंतर अशा देवस्थान जमिनी नियमातील पळवाटा शोधायच्या आणि वर्ग 1 करून घ्यायचा असा प्रकार सुरू आहे. या जमिनी वर्ग 1 करताना देवस्थान जमीन, इनाम जमीन या शेऱ्यांकडे संबंधित अधिकारी आणि त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. देवस्थानची जमिनी बळकवण्याचा हा एक सुनियोजित कट सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यात सुरू आहे. त्यातून देवस्थान व शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये मौजे दैवडी येथील गट क्रमांक 659/1 आणि 660 या जमिनीचा देखील समावेश आहे. सभापतीमध्ये यामध्ये स्थानिक चुकीच्या प्रवृत्तीचे लोक, जमीन विक्री करणारे व खरेदी करणारे तसेच संबंधित अधिकारी याचं संगनमत आहे. ही एक संघटित गुन्हेगारी आहे. यातनं फार मोठी फसवणूक सुरू आहे. त्यामुळे माझे 2 प्रश्न आहेत. त्यामुळे गाव नंबर नमुना 712 या जमिनीच्या नोंदी पूर्ववत देवस्थान जमीन म्हणून नोंद करण्याची आवश्यकता आहे. तशी करता येईल का? अशी बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करता येईल का? आणि माझा 3रा प्रश्न, या प्रकरणामध्ये समाविष्ट बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दुष्प्रवृत्तीच्या संबंधित गुन्हेगारी करणाऱ्या खरीददार व जमीन विक्री करणाऱ्या लोकांवर किती दिवसात फौजदारी गुन्हे करता येईल? लक्षवेधी गिरीस्थानाची आहे आणि लक्षवेधी गेली देवस्थानवर. हो, आता प्रश्न तरी पण ते जवळच गेली, सांगलीपर्यंत गेली. श्रीकांत भारतीय जे वरिष्ठ सदस्य असल्यामुळं नक्की काही त्यांना टाळता येत नाही. म्हणून ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये 5.5 लाख हेक्टर जमिनी देवस्थान इनाम आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागाच्या जमिनी आहेत. काही थोड्या मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात तर मदतमात खिदमत मात आहे. तिकडे धुळ्या, नंदुरबारमध्ये तुमच्या भागात तिकडे जहागीरदार जमीन आहे. इकडे आमच्या विदर्भात बघितलं तर झुडपी जंगल आहे. त्यामुळे असे वेगवेगळे सत्ता प्रकार आहे. आता इथे 5.5 लाख हेक्टर जमिनीमध्ये देवस्थानच्या अनेक अनियमितता झाल्या. काही पुजाऱ्यांनी आपल्या नावाने जमीन करून घेतल्या, काही ट्रस्टीने आपल्या नावाने करून घेतल्या, काहींनी कसायला घेतल्या, आपल्या नावाने कूड चढवून टाकलं, काहींनी वहिवाटील घेतल्या, त्या ठिकाणी आपल्या नावाने करून टाकल्या. अशीच एक केस दिसत आहे मला की कसाला घेतली असेल आणि कसाला घेतली ना आपल्या प्रांताला पकडून त्यांनी कोड लावून घेतलं आणि कोड लावून मालक बनवून गेले. आणि त्यामुळं अशा जमिनी 5.5 लाख हेक्टर या महाराष्ट्रामध्ये आहे. या जमिनी संपूर्ण देवस्थानाला त्यांचे अधिकार कायम राहावे, देवस्थानाला जमिनी कशा वापस मिळतील, देवस्थानचं कसं हक्काचं संरक्षण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळापासूनच्या या जमिनी इनाम जमिनी आहेत. त्याच्या पूर्वीच्या कार्यकाळाच्या जमिनी आहेत ज्या इनाम मिळाल्या देवस्थानला. देवस्थानला मिळाल्या अष्टविनायकाला जमीन मिळाल्या, कोल्हापूरच्या आई जगदंबेला जमिनी मिळाल्या आहेत. तेव्हा ह्या सर्व जमिनी 5.5 लाख हेक्टर जमिनी इनाम जमिनी देवस्थानच्या मालकीच्या जमिनी जवळपास मोठा आकडा आहे. हा आता सभागृहात सांगता येणार नाही किती आकडा आहे. मी सांगेल त्याला. याच्यासाठी एक कायदा आम्ही आता आणला होता, देवस्थान इनाम जमिनी निर्मूलन कायदा. पण तिथे सर्व देवस्थानने ऑब्जेक्शन घेतले की हा कायदा निर्मूलन हा शब्द नका असावा, आमच्या हक्काचं संरक्षण करणारा कायदा असावा. आता याची आपण पब्लिक डोमेनला हा कायदा टाकला होता. त्यावर जवळपास 32,000 त्या ठिकाणी आक्षेप आलेले आहेत, हरकती आलेल्या आहेत, सूचना आल्या आहेत. आता आपण ACS महसूलच्या अध्यक्षतेखाली आणि 15 देवस्थानच्या अध्यक्षाची समिती नवीन कायदा बनवण्याकरता तयार केली आहे. त्यामध्ये हे सर्व पॅरामीटर घेतलेले आहेत. कूड लागलं तर काय, वहिवाट लागली तर काय, कोर्टाच्या आदेशाने जे काही जमिनी अलॉट झाल्या असेल तर काय, अशा अलग अलग झालेल्या भानगडी आहेत. त्यामुळे एक स्वतंत्र कायदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आणून या सर्व 5.5 लाख हेक्टर जमिनी यामध्ये देवस्थानचे हक्क कसे त्या ठिकाणी कायम राहतील, देवस्थानाच्या जमिनी कशा त्या ठिकाणी त्यांचं कायम कशाला याच्याकरता कायदा आम्ही आणतोय. तो कायदा आल्यानंतर बऱ्यापैकी देवस्थानाच्या जमिनीचं रक्षण होईल, बऱ्यापैकी देवस्थानच्या जमिनी त्यांना परत मिळतील. हा कायदा आपण आणतोय. पण आता माननीय या ठिकाणी जे आपलं प्रश्नाधीन जमिनीबद्दल मी एवढंच सांगेल. आज काय याचं उत्तर देता येणार नाही पूर्ण, कारण एका सर्वे नंबरचं त्यांनी मला सांगितलं आहे. त्या सर्वे नंबरचा संपूर्ण आता काही मला स्पष्टीकरण देता येणार नाही. पण विभागीय आयुक्त कोकण यांच्या माध्यमातून 15 दिवसामध्ये स्पेसिफिक सर्वे नंबरच्या देवस्थान इनाम जमिनी कूड लावून कोणी जर आपल्या ताब्यात घेतल्या असतील आणि आपल्या नावाने करून घेतल्या असतील आणि असा कूड लावण्याकरता आमच्या प्रांतांनी आणि आमच्या तहसीलदारनी काही संगनमत केलं असेल
तर चौकशी होताबरोबर जर आमचा प्रांत या भ्रष्टाचारात दोषी असेल, त्याने कोड लावून घेतलं असेल, तर त्याला निलंबित करण्याची कारवाई आम्ही करू. पण आज निलंबित करता येणार नाही, कारण त्या ठिकाणी चौकशी करावी लागेल. पण कारवाई ठरली आहे, त्याला त्या ठिकाणी आम्ही निलंबित करू, त्याच्यावर कारवाई करू. अशा पद्धतीचा कूड कायद्याचा दुरुपयोग केला असेल तर आम्ही या ठिकाणी कारवाई करू. पण हे प्रकरण 15 दिवसाच्या आत आम्ही कोकण कमिशनच्या माध्यमातून तपासून घेऊ. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.